मागच्या तासाला आपण प्रसंग लेखन कसं करायचं याबद्दलची माहिती पाहिली होती. बघा, जे मागच्या तासाला नव्हते त्यांच्यासाठी एक शॉर्टमध्ये मी सांगतो आणि लगेच आजच्या मुद्द्याला आपण सुरुवात करूया. बघा, प्रसंग लेखन करत असताना प्रसंगाची किंवा घटनेची सूक्ष्म अशी कल्पना तुम्हाला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही त्या प्रसंगाचं सूक्ष्म निरीक्षण केलं पाहिजे. त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा सांगितला होता तो म्हणजे भावनांची अभिव्यक्ती तुम्ही व्यवस्थित केली पाहिजे. आणि चौथा मुद्दा सांगितला होता चित्रदर्शी संवेदनशील लेखन. अशा 4 मुद्द्यांच्या आधारे आपण मागच्या तासाला प्रसंग लेखन कसं करावं हे बघितलं होतं. तर आज आपण आपला जो दुसरा निबंधाचा प्रकार आहे की जो आपल्या कृतीपत्रिकेमध्ये विचारला जातो तो आहे आत्मकथन. बघा, प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन असे 3 लेखन प्रकार आपल्याला या कृतीपत्रिकेमध्ये सोडवायचे आहेत. त्यापैकी प्रसंग लेखन आपण पाहिला, आज आपण बघणार आहोत ते म्हणजे आत्मकथन. आता आत्मकथन म्हणजे काय हा प्रश्न जर का तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये सोडवायचा असेल तर तुम्हाला एकूण 5 मुद्द्यांचा विचार करावा लागतो. बघा, आत्मकथन तुम्हाला सोडवायचं आहे ह्या कृतीपत्रिकेमध्ये तर 5 मुद्दे तुमच्या लक्षात आले पाहिजे की ते केले म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आत्मकथन कसं करायचं. बघा, आत्मकथन करण्यासाठी सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्वसमावेशक विचार हवा. बघा, असं आपल्याला असं भेदभाव न करता सजीव आणि निर्जीव हे दोघंच्या दोघं सर्वसमावेशक विचार करून तुम्ही ते अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. मग आता समजा आत्मकथन तुम्हाला करायचं आहे फळ्याचं आत्मकथन. मग तुम्ही म्हणाल सर फळा तर निर्जीव आहे, फळा कसं काय आपल्याशी बोलेल किंवा फळा आपले ते विचार कसं काय मांडेल. तर आपल्याला पहिलाच मुद्दा आहे की सजीव असो की निर्जीव असो त्या सर्वांचा सर्वसमावेशक आपल्याला विचार करायचा आहे. ते दोघं सजीव आहेत, सगळं जगच सजीव आहे आणि ते आपल्याशी बोलतंय अशी कल्पना आपल्याला करायची आणि तो काय म्हणतोय ते आपल्याला लिहायचंय. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की त्यांच्या भावना, सुखदुःख, सवयी, उपयोगिता, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घेणे. बघा, आता एखादी निर्जीव वस्तू आहे तर त्या निर्जीव वस्तूची जे काय कार्य आहे, त्या वस्तूला कोणत्या भावना असू शकतात, तिला कोणत्या प्रकारचे सुखदुःख असू शकतात, त्या वस्तूच्या सवयी कशा आहेत, त्या वस्तूची उपयोगिता काय आहे, ते वस्तू कोणती कार्य करते, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या निरीक्षण शक्तीने शोध घ्यावा. आता समजा आपल्या घरामध्ये टी व्ही आहे, मग ही टी व्हीचं आत्मकथन लिहायचं. मग टी व्हीच्या भावना काय असतील की मला 24 तास सुरू ठेवतात, वेगवेगळे चित्रपट त्याच्यावरती बघतात. त्याचबरोबर या टी व्हीचे सुखदुःख काय असतील किंवा त्या टी व्हीच्या सवयी असतील, त्या टी व्हीची उपयोगिता असेल, त्या टी व्हीचं कार्य असेल, या सगळ्यांचा तुम्ही तुमच्या निरीक्षण शक्तीने शोध घ्यायचा आहे आणि तुम्ही स्वतः टी व्ही आहात आणि तुमच्या भावना काय आहेत ते तुम्हाला इथं मांडायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना करायची आहे. बघा, आता मोबाईलचं बघूया. आता मोबाईलचं आत्मकथन तुम्हाला लिहायचं तर तुम्ही स्वतः मोबाईल आहात अशी तुम्हाला कल्पना करावी लागेल. म्हणजे मराठीमध्ये याला परकाया प्रवेश असं सुद्धा म्हणतात की आपण दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर काय भावना निर्माण होतात त्या समजून घेणे म्हणजे एक प्रकारे परकाया प्रवेश करणे. बघा, परकाया प्रवेश तुम्ही एक चित्रपट बघितला असेल लक्ष्मीकांत बेर्डेचा झपाटलेला, त्याच्यामध्ये हा परकाया प्रवेश होता. बघा, त्या बाहुल्याच्या अंगामध्ये तात्या विंचू येतो म्हणजे हा झाला परकाया प्रवेश. पण तिथं त्याचं आत्मकथन नाही होतं. तर त्या बाहुल्याचं आत्मकथन जर का तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही स्वतः बाहुला आहात अशी कल्पना करायची आणि आपलं म्हणणं मांडायचं. मग तुमच्या त्या बाहुल्याचे सुखदुःख काय असतील, त्याला काय वाटतं, या जग त्याच्याशी कसं वागतं, तो त्याची सवयी काय आहेत, या सगळ्यांचे कल्पना शक्तीने, निरीक्षण शक्तीने तुम्हाला हा मुद्दा स्पष्ट करायचा आहे. म्हणजे काय तर आपण ती वस्तू आहोत अशी कल्पना करायची. त्याच्यानंतर चौथा मुद्दा तुम्हाला सांगतो की कल्पना शक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडणे. बघा, हे सगळं तुम्ही केल्यानंतर एखादं नाट्यपूर्ण घटना घडते त्यावेळेस तुम्हाला ती पाहावीशी वाटते. मग आता आपल्याला ही कृतीपत्रिकेमध्ये हा मुद्दा जर सोडवायचा असेल, हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तुम्हाला नाट्यमयरित्या लेखन करावं लागेल. तर मग हे नाट्यमय लेखन कसं करायचं, तुमच्या कल्पना शक्तीने हे नाट्यमय लेखन तुम्हाला करायचं. आणि संपूर्ण लेखन करताना भाषा ही प्रथम पुरुषी एकवचनी असावी. म्हणजे आपण स्वतः बोलतो आहोत अशा प्रकारची भाषा तुमची असावी.
मग आता आत्मकथन करायचं आहे, तर मग तुम्हाला हे जे 5 मुद्दे सांगितले, की सजीव आणि निर्जीव असा भेदाभेद करू नये. जे काही असेल कृतीपत्रिकेमध्ये जो विषय असेल, मग तो सजीवांबद्दल असेल अथवा निर्जीवांबद्दल असेल, ते आपण स्वतः आहोत अशी कल्पना करायची आणि आपले मुद्दे मांडायचे. आता समजा तुम्हाला एखाद्या पक्षाचं आत्मवृत्त सांगितलं, मग तुम्ही काय आता तुम्ही म्हणा, सर पक्षांना कुठे बोलता येतं, त्यांच्या कसं काय भावना आपल्याला कसं समजतील? तर आपण आपल्या कल्पनाशक्तीने आपण स्वतः पक्षी आहोत अशी कल्पना करायची आणि मग आपण पक्षाच्या दृष्टीने जगाकडे बघायचंय. आपण स्वतः पक्षी झाल्यानंतर आपल्याला काय काय त्रास असेल, आपल्याला कोणत्या प्रकारचा आनंद असेल, आपले सुखदुःख काय असतील, आपल्या भावना काय असतील, आपली उपयोगिता काय आहे समाजासाठी किंवा जगासाठी, या सगळ्या मुद्द्यांचा कल्पनाशक्तीने नाट्यमयरित्या तुम्ही तो तिथं संवाद किंवा नाट्यमयरित्या तुमचं ते लेखन झालं पाहिजे. अशा प्रकारे हा आत्मकथनाचा प्रश्न तुम्हाला या कृतीपत्रिकेमध्ये सोडवायचा आहे. बघा, याच्यामध्ये एकदम 2-3 मुद्दे अतिशय शॉर्ट आहेत. सजीव आणि निर्जीव असा भेदाभेद न करता आपण ती वस्तू स्वतः आहोत अशी कल्पना करायची आणि नाट्यमय रीतीने कल्पनाशक्तीच्या आधारे आपण आपली कथा लिहायची किंवा आपली आत्मकथन लिहायचं. माझा एक नमुना आपल्या कृतीपत्रिकेमध्ये दिलेला आहे की आत्मकथन नमुना कसा आहे, तर त्याचं नाव आहे मी पक्षी झालो तर. बघा, तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा असा नमुना दिला जाईल, मी पक्षी झालो तर. बघा, आणि चौकट दिली जाईल आणि त्या चौकटीमध्ये तुम्हाला काही मुद्दे दिले जातील. त्या मुद्द्यांचा आधार घेऊनच तुम्हाला ते आत्मकथन लिहायचं आहे. मग आपण आज आपल्याला हा जो नमुना दिला आहे आत्मकथनाचा नमुना, त्याबद्दल आपण बघूया. या आत्मकथनाचं नाव आहे मी पक्षी झालो तर. आता पक्षी झालो तर आता हा आपल्याला कल्पना करायची, आपण स्वतः पक्षी नाही आहेत. मग आपण स्वतः पक्षी आहोत अशी कल्पना केली की मग हे खाली सगळे मुद्दे दिलेले आहेत. ही सगळे खाली मुद्दे दिलेले आहेत. तर पहिला मुद्दा आहे शाळेत उडून जाईल. बघा, शाळेत मला जर का जायचं असेल तर आपण काय करतो, एसटीने जातो, बसने जातो, सायकलीने जातो, मोटरसायकलीने जातो. पण जर का मी पक्षी झालो तर मी काय करेल, शाळेमध्ये जाताना उडत उडत शाळेमध्ये जाईल. त्याच्यामुळे काय होईल, वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्नच राहणार नाही. मी जर का उडत गेलो तर ट्रॅफिक जी आपल्या रस्त्यात जी ट्रॅफिक असते त्याचा काही संबंधच येणार नाही, म्हणजे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्नच नाही. तिसरा मुद्दा काय सांगितला आहे की मला निसर्गाचं दर्शन होईल. मी जसं हवेत उडत जाईल उंचावरून तर खाली असा हिरवागार निसर्ग मला दिसेल आणि मला निसर्गाचं दर्शन होईल. त्याचबरोबर जर का मी पक्षी झालो तर मग काय, तर मला कोणत्याच प्रकारचं तिकीट लागणार नाही. बघा, आपण रेल्वेने प्रवास करतो, बसने प्रवास करतो, विमानाने प्रवास करतो. फुकट करतो का, तर त्याच्यासाठी आपल्याला तिकीट काढावं लागतं. तिकीट काढण्यासाठी पैसे लागतात. पण आपण जर का पक्षी असतो तर मात्र आपल्याला तिकीट काढण्याची गरज नाही. आपल्या मनाला वाटेल तेव्हा आपण कुठेही उडून जाऊ शकतो, कुठेही निसर्गाचं दर्शन घेण्यासाठी कुठेही आपण जाऊ शकतो. मग आपण जर का पक्षी असाल तर आणखी काय, आता समजा आपल्याला जर का दुसऱ्या देशामध्ये जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला पासपोर्ट काढावा लागतो, आपल्याला त्या देशाचा व्हिसा लागतो. पण जर का आपण पक्षी असाल तर काय होईल, तर आपल्याला व्हिसा लागणार नाही, पासपोर्ट लागणार नाही, ना तिकीट लागेल, ना प्रवासासाठी साधन लागेल. बघा, पासपोर्ट लागणार नाही. आता आपण जर का प्रवास करायचा म्हटला तर दुसऱ्या देशामध्ये जर का जायला अनेक असे पक्षी आहेत की जे ऑस्ट्रेलियाहून, स्वित्झर्लंडहून भारतामध्ये येतात उन्हाळ्यामध्ये. मग ते काय व्हिसा पासपोर्ट घेतात का ऑस्ट्रेलियाचा किंवा भारताचा? नाही. तर ते स्वच्छंदी असतात. तिथून त्यांना वाटेल तेव्हा ते उडून इकडे येतात. तसं आपण जर का पक्षी झालो तर आपल्याला सुद्धा तिकीट लागणार नाही किंवा व्हिसा लागणार नाही किंवा पासपोर्ट लागणार नाही. मग मी जर पक्षी झालो तर काय होईल, खूप भ्रमंती करेल. भ्रमंती करणे म्हणजे खूप इकडे तिकडे फिरणे, हवेमध्ये खूप भ्रमंती करेल. इथं जाईल त्या देशात, त्या देशातून त्या देशात, असं खूप फिरेल. नंतर काय, स्वच्छंदी जीवन. बघा, माझं जीवन कसं असेल, अतिशय स्वच्छंदी असेल. वाटलं तेव्हा झाडावर बसायचं, वाटलं तेव्हा उडायचं, वाटलं तेव्हा या देशातून त्या देशात जायचं, या गावाहून त्या गावात जायचं, निसर्गाचा आस्वाद घ्यायचा. अतिशय असं स्वच्छंदी जीवन मला जगायला मिळेल. बघा, स्वच्छंदी जीवन जगायला मिळतोय म्हणजे काय, मला कोणत्याच कटकटी असणार नाहीत, शाळेत जाण्याची गरज नाही, नोकरी करण्याची गरज नाही, घर बांधण्याची गरज नाही, कशाचीच गरज नाही. स्वच्छंदी जीवन जगेल. मनाला पटेल तेव्हा उडेल, मनाला पटेल तेव्हा फांदीवर जाऊन बसेल. अशा प्रकारचं या पक्ष्यांचं स्वच्छंदी जीवन असतं. आणि आपल्याला आत्मकथन लिहायचं आहे, मग आपण स्वतः पक्षी आहोत अशी आपण कल्पना केलेली आहे. मग आपलं जीवनसुद्धा असं स्वच्छंदी होईल. पण बघा, आणखी एक खंत शेवटचा मुद्दा दिला आहे,
पण काय होईल, संवाद मात्र बंद राहील. बघा, आपण जे एकमेकांशी जे बोलतो ते मात्र मी पक्षी झाल्यावरती मला बोलता येणार नाही. माझ्या भावना मला तुम्हाला सांगता येणार नाही. का की पक्ष्यांना बोलताच येत नाही. ते फक्त आवाज काढू शकतात, बोलता येत नाही. मग जर मी पक्षी झालो तर काय होईल, माझ्या मनामध्ये एक खंत येईल की माझा संवाद बंद होईल, मी इतरांशी बोलू शकणार नाही. अशा प्रकारची खंत पक्षी झाल्यावरती आपण व्यक्त करू शकतो. अशा प्रकारे हे जे 5-6-10 मुद्दे दिलेले आहेत, या 10 मुद्द्यांच्या आधारे आपण स्वतः पक्षी जर झालो तर हे पक्ष्याचं आत्मकथन आपल्याला इथं सांगितलेलं आहे. दरवाजा बंद करून घे. हा दरवाजा बंद, त्याचा आवाज येतो. बघा, अशा प्रकारे हे पक्ष्याचं आत्मकथन आपण लिहिलेलं आहे. असे हे मुद्दे तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये दिलेले असतात. प्रत्येक कृतीपत्रिकेमध्ये विषय दिला जातो आणि मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कृतीपत्रिकेतला हा प्रश्न सोडवायचा असतो. मग बघा, आता जर का आपल्याला अशा प्रकारचं आत्मकथन जर का तुम्हाला लिहायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात. आता समजा तुमच्या वर्गातला बेंच आहे, बेंचला मराठीमध्ये बाक असं म्हणतात. हा बाक आहे, असा हा जो बेंच आहे तो तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करायची. तुमच्या वर्गातला बेंच तुमच्याशी बोलतोय तर काय कशी कल्पना करावी, तर त्यासाठी तुम्हाला कल्पना विस्तार यायला हवा की तुम्हाला कल्पना कशी करायची, कशा प्रकारे विचार करायचा, हे मुद्दे तुमच्या लक्षात घेतले गेले पाहिजे. मग कल्पना प्रधान लेखन कौशल्याचा उद्देशच कल्पना करता येणे हा आहे. बघा, हा जो लेखन प्रकार आहे याच्यामध्ये तुम्हाला कल्पना करायची. तुम्ही विविध कल्पना करू शकतात. तुमच्या मनाचे जे खेळ आहेत, तुम्ही मनामध्ये असा विचार केला की मी जर का प्रधानमंत्री झालो तर लगेच तुम्ही कल्पना कराल की मी काय करेल. जर का तुम्हाला सांगितलं जर मी या देशाचा प्रधानमंत्री झालो तर मग मी काय करेल, गरिबांसाठी असं करेल तसं करेल, म्हणजे काय, तुम्ही कल्पना करायची. म्हणजे उद्देश हाच आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे कल्पना करू शकतात की नाही. मुख्य कल्पना निबंधाच्या शीर्षकातच दडलेली असते. बघा, जे तुमच्या निबंधाचं शीर्षक असतं त्या शीर्षकामध्ये, त्या नावामध्येच ती कल्पना दडलेली असते. मी पक्षी झालो तर, मी फळा बोलतोय, मी बाक बोलतोय, मी मोबाईल आहे. अशा प्रकारे त्या शीर्षकामध्येच त्या कोणती कल्पना तुम्हाला करायची आहे ते दिलेलं असतं. एखादी कल्पना एकातून दुसरी कल्पना, अशी कल्पनांची साखळी लेखन कौशल्याने वाढवता येते. बघा, एका कल्पनेतून दुसरी कल्पना, दुसऱ्या कल्पनेतून तिसरी कल्पना, अशा कल्पनेची साखळी तुम्ही तयार करू शकतात. कल्पना वास्तवाला धरून किंवा गमतीदार सुद्धा असते. बघा, एखादी कल्पना वास्तवाला धरून सुद्धा असते किंवा अगदी गमतीदार सुद्धा असते. जर मला पंख असते तर, आता पंख तर आपल्याला नाही आहे, पक्ष्यांना पंख आपल्याला नाही आहे. जर मला पंख असते तर बघा, वास्तवाला धरून आहे आणि त्याचबरोबर गमतीदार सुद्धा आहे. काय काय होईल मग, मी इकडे उडेल तिकडे उडेल. गमतीदार कल्पना तुम्ही एका कल्पनेतून दुसरी कल्पना तिथं फुलवू शकतात. त्यानंतर विषयासंबंधी सुचलेल्या कल्पनांचा विस्तार करावा. बघा, एक कल्पना जर का तुम्हाला सुचली तर तिला वाढवावी आणि आपल्या कल्पनाशक्ती कशा प्रकारे चांगली आहे हे त्या तुमच्या या लेखन कौशल्यातून हळूहळू फुलत जाईल आणि तुम्ही एक चांगल्या प्रकारचं आत्मकथन तुम्ही लिहू शकाल. अशा प्रकारे हे आत्मकथन कसं लिहावं हे आपण पाहिलेलं आहे. त्याचे पहिले 5 मुद्दे तुम्हाला आधीच सांगतो पुन्हा की सजीव आणि निर्जीव या घटकांबद्दल सर्वसमावेशक विचार करावा. म्हणजे सजीव आहे की निर्जीव आहे याबद्दल कोणतीही शंका न घेता सगळं सारखे आहेत अशा प्रकारची तुमची मनाची तयारी करून घ्यावी. की सजीव गोष्टींची सुद्धा आपण कल्पना विस्तार करू शकतो किंवा आत्मकथन लिहू शकतो किंवा निर्जीव वस्तूसुद्धा आपल्या आत्मकथनाचा विषय होऊ शकतात. त्याचबरोबर जर आपल्या एखाद्या निर्जीव वस्तूची जर का आपल्याला कल्पना करायची असेल, आत्मकथन लिहायचं असेल तर त्या वस्तूच्या काय भावना असू शकतात, त्या वस्तूला कोणत्या प्रकारचे सुखदुःख आहेत, त्या वस्तूची उपयोगिता काय आहे, त्या वस्तूचं काम काय आहे, त्या वस्तूच्या सवयी काय आहेत, याचा शोध तुम्ही तुमच्या निरीक्षण शक्तीने आणि कल्पनाशक्तीने घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा सांगितला की एखाद्या ज्या वस्तूचं तुम्हाला आत्मवृत्त द्यायचं आहे, आत्मकथन करायचं आहे, तर ती वस्तू आपण स्वतः आहोत अशी कल्पना केली म्हणजे तुम्हाला हे सगळं सोपं होऊन जातं. बघा, तुम्हाला सांगितलं मोबाईलचं आत्मकथन लिहायचं आहे तर तुम्ही स्वतः मोबाईल आहात असं समजायचं. टेलिव्हिजनचं आत्मकथन लिहायचं आहे तर तुम्ही स्वतः टेलिव्हिजन आहात असं समजायचं. जर पक्ष्याचं आत्मवृत्त लिहायचं असेल तर तुम्ही स्वतः पक्षी आहात असं समजून पुढची कल्पना करायची. जर का फ्रीज
तुमच्या घरामध्ये बघा फ्रीज असतं, या फ्रीजचं जर का आत्मकथन लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहिणार? तर तुम्ही स्वतः फ्रीज आहात आणि मग तुम्ही ते मांडू शकतात. पण आत्मकथन लेखनाचा शेवटचा जो मुद्दा तुम्हाला सांगतो मी की कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडता आली पाहिजे. नुसतं असं मी फ्रीज आहे मग मी असं असं करेल असं नाही, तर नाट्यपूर्ण रीतीने तुम्हाला ती कल्पना सांगता आली पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगितला की ही आत्मकथन लिहन करत असताना नेहमी मी ती वस्तू आहे असंच लिहायचं आहे. आता समजा मी तुम्हाला सांगितलं की टी व्हीची आत्मवृत्त लिहा, आत्मकथन लिहा, तर तुम्ही स्वतः टी व्ही आहात अशी कल्पना करून लिहायचं आहे. तुम्ही जर का असं म्हटलं की आमच्याकडे अशा प्रकारची टी व्ही आहे, ती इतक्या इंची आहे, ती रंगीत आहे, त्याच्यावरती केबल आहे, असं चालणार नाही. तर काय करावं लागेल? तर हे जे लेखन आहे ते तुम्ही प्रथम पुरुषी एकवचनी असावे, म्हणजे तुम्ही स्वतः आहेत आणि ती वस्तू तुम्ही स्वतः आहात अशा प्रकारची भावना मनात आणून तुम्हाला ते लेखन करायचं आहे. म्हणजेच काय? हो, मी टी व्ही बोलतोय, मला माझ्याकडे 500 चॅनल आहेत, मी क्षणामध्ये इकडचं चॅनल तिकडे करू शकतो, अशा प्रकारचं स्वतः टी व्ही आपल्याशी बोलते अशी कल्पना करायची आणि लेखनाला सुरुवात करायची. अशा प्रकारे हा आत्मकथनाचा प्रश्न आपण या तासिकेला बघितलेला आहे. याबद्दल तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही जरूर विचारा. तोपर्यंत आपण थांबूया. पुढच्या तासिकेला वैचारिक लेखनाकडे आपण जाणार आहोत. तोपर्यंत तुमच्या शंकांचं निरीक्षण तुम्ही करून घ्या. जर का अडचण असेल तर मला तुम्ही विचारू शकता. तोपर्यंत थांबूया. नमस्कार.